नमस्कार, मी रंजना खरे, दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र या संस्थेचं काम करते. नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा आणि जनता सहकारी बँक 75व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. त्यानिमित्त बँकेच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा. आणि आता हा जो उत्सव नवदुर्गांचा हा कार्यक्रम सुरू केला आहे त्याबद्दलही बँकेला खूप मनपूर्वक शुभेच्छा. दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र ही संस्था 1996 सालापासून अनौपचारिकरित्या काम करत आहे. 2001 मध्ये दृष्टीचं रजिस्ट्रेशन झालं किंवा नोंदणी झाली आणि मग तिथून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. दृष्टीचं मुख्य काम आहे त्यामध्ये विविध वर्तमानपत्र आणि नियतकालिकांमधून येणाऱ्या महिला विषयक बातम्यांचा संग्रह, म्हणजे प्रिंट मीडियामध्ये येणाऱ्या महिला विषयक बातम्यांचा संग्रह आणि त्याचं विविध विषयांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. या वर्गीकरणाचा उपयोग जे अभ्यासक, लेखक किंवा जे विद्यार्थी काही त्यांना प्रकल्प करायचे असतात महिला विषयातले, अशा सगळ्यांना या आमच्या संग्रहाचा उपयोग होतो. याच्यावर आधारित आम्ही महिला विश्व नावानी एक मासिक दर महिन्याला प्रकाशित करत असतो आणि दरवर्षी एक महिला विषयातला विशेषांकही प्रकाशित करतो. आतापर्यंत महिला शिक्षण, स्त्री भ्रूण हत्या, महिलांचा निर्णय प्रक्रियेतला सहभाग, आर्थिक सहभाग, सुरक्षा अशा विविध विषयांवरती, महिला आणि कृषी असे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही अंक प्रकाशित केलेले आहेत. जवळजवळ 15 वर्ष हे सर्व अंक आमचे नियमित प्रकाशित होत आहेत. मागच्या वर्षी स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, त्या निमित्ताने महिलांचं विविध क्षेत्रामध्ये असलेलं योगदान या विषयावरती एक अंक आम्ही प्रकाशित केला. विशेष असा तो अंक आहे. त्याच्यामध्ये सविस्तर सर्व क्षेत्रातलं महिलांचं योगदान या विषयावर अतिशय सविस्तर असे लेख त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर असे विविध विषयांवरती विशेषांक प्रकाशित करण्याचं काम गेली 15 वर्ष चालू आहे. मुख्यतः महिलांच्या विषयातली सर्वेक्षण अध्ययनाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये विविध विषयांवरची सर्वेक्षण आतापर्यंत दृष्टीने केलेली आहेत. त्या सर्वेक्षणांमध्ये अगदी 2003 साली महिला बचत गटांचं एक सर्वेक्षण महाराष्ट्र स्तरावरती करण्यात आलं. महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांमध्ये जे बचत गट चालतात त्या बचत गटांमधून महिलांचा आर्थिक विकास झालेला आहे, परंतु सामाजिक आणि नैतिक विकास झाला आहे का असा विषय घेऊन अभ्यास करण्यात आला. त्यानंतर छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंड या 3 राज्यांचा जो वनवासी भाग आहे त्या वनवासी भागांमधून मुलींचं, विशेषतः 18 वर्षाखालील मुली सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि त्या सगळ्या घरकामासाठी मुख्यतः दिल्ली, पंजाब, हरियाणा या ठिकाणी आणि देशभरही नेल्या जातात. घरातून बाहेर पडल्यापासून प्रत्यक्ष कामावरती तिथे ज्या मुली असतात अशा त्या प्रवासामध्ये त्यांना येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भात हे सर्वेक्षण आम्ही केलं होतं. हरियाणामध्ये जो मुलींचा म्हणजे सेक्स रेशो मध्ये मुलींचा जन्म दर घटलेला आहे असं जेव्हा लक्षात आलं आणि त्यातून निर्माण झालेली जी समस्या आहे ती म्हणजे लग्नासाठी मुली त्या ठिकाणी अगदी ग्रामीण भागामध्ये मिळत नाहीत असा प्रश्न जेव्हा काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आला तेव्हा त्या विषयाचा सुद्धा अभ्यास दृष्टीने केला आणि हा जो जन्मदर घटला आहे त्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करायला हव्यात या विषयाचं एक रिपोर्ट तयार करून तो सरकारला सादर केला होता
आणि त्याचा उपयोग सरकारने करून आता त्या जन्मदरामध्ये सुधारणा झालेली आपल्या लक्षात येते. त्यांना पुष्कळ ठिकाणी त्या रिपोर्टचा उपयोग झाला. तर अशा प्रकारची सर्वेक्षण दृष्टीची चालू असतात. 2017-18 मध्ये पूर्ण देशभरामध्ये स्टेटस ऑफ विमेन इन इंडिया या हे एक खूप मोठं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार असे या संदर्भात महिलांची काय स्थिती आहे या विषयाचं हे सर्वेक्षण झालं. आणि त्याबरोबरच वेगवेगळे 26 विषय म्हणजे गृहिणी ते टॉप मॅनेजमेंट या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या वेगवेगळ्या समस्या घेऊन 26 विषयातली सर्वेक्षणं झाली. असं एक खूप मोठं सर्वेक्षण देश पातळीवरती दृष्टीने केलं आणि त्याचा अहवाल प्रकाशित झालेला आहे. 26 विषयांचेही अहवाल प्रकाशित झालेत आणि आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या विषयातलाही एक अहवाल हा प्रकाशित झालेला आहे. अशा प्रकारची महिला विषयातली सर्वेक्षण वेळोवेळी दृष्टी करत असते. याशिवाय त्या त्या वेळेला येणारे जे विषय आहेत त्या विषयांसंदर्भात काही पुस्तिका प्रकाशित केलेल्या आहेत. त्यामध्ये किशोरी विकास असा एक विषय घेऊन दृष्टीने पुस्तिका प्रकाशित केली आणि शाळेच्या स्तरावरती विविध ठिकाणी देशभर या पुस्तिका त्यांचं वितरण झालेलं आहे. त्यामध्ये शालेय स्तरावर मुख्यतः मुलींच्या विकासासंदर्भात काय करू शकतो, विकास म्हणजे काय, त्यासाठी शाळा, पालक आणि समाज या सगळ्यांनी मिळून काय प्रयत्न करायला हवे या संदर्भात ही पुस्तिका आहे. लग्नाचं जे वय आता 18 जे आहे ते आता 21 करावं अशा प्रकारची जी चर्चा सगळी सुरू झाली तर त्या संदर्भात सुद्धा दृष्टीने एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. जेंडर बजेट या विषयावरती एक पुस्तिका दृष्टीने प्रकाशित केली. जेंडर बजेट याचा अर्थ महिलांसाठी काहीतरी वेगळं बजेट असं नसून एकूण जे बजेट आहे किंवा अर्थसंकल्प जो आहे त्यामध्ये महिलांच्या विकासासाठी वेगवेगळ्या विषयांखाली किंवा वेगवेगळ्या हेडिंग्स खाली काय प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचं एक विश्लेषण, हे विश्लेषण करणं म्हणजे जेंडर बजेटिंग. तर या प्रकारचं विश्लेषण हे दृष्टीने केलं आणि त्याच्या संदर्भातल्या सूचना सुद्धा राज्य सरकारला त्या वर्षी आपण दिलेल्या होत्या. अशा प्रकारे वेगवेगळ्या विषयावर, तत्कालीन विषयावरती पुस्तिका प्रकाशन करणं हे कामही दृष्टी करत असते. दृष्टीचे हे सर्व जे अंक आहेत हे पूर्ण देशभर वितरित होतात. त्यामुळे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमधून आम्ही जे मासिक काढतो, विशेषांक काढतो किंवा या ज्या पुस्तिका काढतो या प्रकाशित होत असतात. एक नवीन उपक्रम यावर्षीच दृष्टीने सुरू केलेला आहे 23 साली. तो म्हणजे अभ्यास करणाऱ्या ज्या महिला पुरुष कार्यकर्ते असतील तर त्यांच्यासाठी एक फेलोशिपचा उपक्रम आहे. यावर्षी ही फेलोशिप महाराष्ट्रातल्या 2 जणींना मिळालेली आहे आणि कुटुंब संस्था या विषयामध्ये या महिला 2 जणी अभ्यास करणार आहेत. जानेवारी नंतर त्यांचे अहवाल या विषयातले प्रकाशित होतील. कुटुंब संस्था हा विषय घेऊन आम्ही यावर्षी एक विशेषांक सुद्धा प्रकाशित करणार आहोत. त्यामध्ये अगदी कुटुंब संस्था अस्तित्वात कशी आली, कुटुंब आणि विवाह संस्था त्याचे प्रकार, त्या संदर्भातले कायदे, आत्ताचं स्त्रीचं कुटुंबातलं स्थान, कुटुंबात झालेली स्थित्यंतर अशा विविध अंगांनी लेख या अंकामध्ये येणार आहेत आणि हा साधारण मार्चमध्ये आमचा अंक प्रकाशित व्हावा अशी अपेक्षा आहे.
जनता सहकारी बँकेने आम्हाला आमचे, आत्ता मी जसं सांगितलं 15 वर्ष आम्ही विशेषांक काढतोय, त्या विशेषांकासाठी जाहिरात देणं किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या संदर्भात सुद्धा जाहिरात देणं असे अशा प्रकारची मदत आम्हाला जनता सहकारी बँकेने वेळोवेळी केलेली आहे. ही सर्वात मोठी मदत आमच्यासाठी आहे. संदेश देण्याएवढी मी मोठी नाही, परंतु मी एवढं निश्चित सांगू शकते की आत्मसन्मान स्त्रीचा जर राहायचा असेल तर त्याला सगळ्या समाजाने मदतरूप झालं पाहिजे. आणि समाज म्हणजे काय, समाजाचं अगदी छोटं स्वरूप म्हणजे कुटुंब. तर त्या कुटुंबामधल्या सगळ्यांनी परस्पर पूरकतेने, परस्पर सामंजस्याने, परस्पर विश्वासाने जर एकमेकांना मदत केली तर एकमेकांच्या विकासामध्ये सगळं कुटुंब सहभागी होईल आणि आपोआपच स्त्री आणि पुरुष दोघांचाही सन्मान त्यामध्ये राखला जाईल आणि दोघांच्याही विकासामध्ये खूप मोठी मदत होईल. आणि कुटुंबाचं उन्नयन जेव्हा होईल तेव्हा आपोआपच समाजाचंही उन्नयन आणि स्वस्थ समाज हा त्यातून निर्माण होईल असं मला वाटतं. आणि सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा. धन्यवाद.